पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक आपल्याबरोबर फोन लाईन वरून आहेत। मुक्ताजी, किती मोठी आग आहे आणि आता तुमच्याकडे नेमकी काय माहिती आली आहे? ही त्या पाटील इस्टेटच्या बरोबर मध्यवर्ती भागामध्ये आग लागलेली आहे आणि अजूनपर्यंत आतून जीवितहानीची कुठलीही बातमी आमच्यापर्यंत आलेली नाही, परंतु फार मोठ्या प्रमाणावरती घरांचं नुकसान मात्र झालेलं आहे। पण पुणे महानगरपालिकेबरोबरच पिंपरी चिंचवड असेल, कॅन्टोन्मेंट असेल, सर्व ठिकाणून आम्ही यंत्रणा मागवल्या आहेत आणि आग विझवण्याचं काम युद्ध पातळीवर चालू आहे। मुक्ताजी, किती झोपड्या यामध्ये खाक झालेल्या आहेत? तुमच्यापर्यंत काय माहिती? नाही सांगता येणार किती झोपड्या। मात्र यामध्ये काही जीवितहानी झाली आहे का? कोणी जखमी यामध्ये झालेला आहे का? तेच सांगते, अजूनपर्यंत जीवितहानी झाल्याची काहीही बातमी नाही। तिथे आजपर्यंत पोहोचायला थोडासा वेळ लागतोय, म्हणून त्यासाठी अद्ययावत ज्या यंत्रणा आहेत पायपिंगच्या, त्या आता आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून तिथे ती आग लवकरात लवकर विझेल। परंतु हे जे काय त्या लोकांचं नुकसान झालेलं आहे ते मात्र अपरिमित झाले। आग कधीपर्यंत नियंत्रणात येईल असं तुम्हाला वाटतं? आग यायला पाहिजे नियंत्रणात आता, कारण सर्व ठिकाणून आम्ही आहेत, परंतु काही काळ तर जावा लागेल। धन्यवाद मुक्ताजी, तुम्ही आमच्याशी बोलात। पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक आपल्या सोबत होत्या आणि आग खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागलेली आहे। अनेक झोपड्यांचं यामध्ये नुकसान झालंय, मात्र अजून आकडेवारी पोहोचलेली नाहीये की किती झोपड्या यामध्ये खाक झाल्या असाव्यात। एकतर चिंचोळ्या गल्ल्या आहेत, त्यामुळे देखील अग्निशमन दलाच्या गाड्या तिथपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या, मात्र तरी देखील काही टँकर तिथपर्यंत पोहोचले आणि त्यांनी आग आटोक्यात आणली आहे। मात्र सिलेंडरचा एकामागोमाग एक स्फोट होत होता आणि त्यामुळे आगीचा भडका आणखी उडत होता आणि त्यामुळे आग नियंत्रणामध्ये आणणं अग्निशमन दलाला थोडंसं कठीण जात होतं। आता सध्या आग तशी नियंत्रणामध्ये येते, आणखी 2 तासांनी पूर्णतः आग विझेल असा दावा तिथल्या स्थानिक आमदारांनी आणि महापौरांनी देखील केलेला आहे। या सगळ्यामध्ये कोणाची जीवितहानी झालेली आहे का किंवा मग यामध्ये कोणी जखमी झालेला आहे का या संदर्भातली अजून कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही। अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांशी देखील संपर्क साधण्याचा आपण प्रयत्न करतोय, त्यांच्याकडून या आगी संदर्भात अधिकृत माहिती आपल्याला मिळू शकणार आहे। मात्र जी काही दृश्य आपण इथे पाहतोय त्या दृश्यांवरून या आगीची तीव्रता आपल्याला लक्षात येते की किती मोठ्या प्रमाणामध्ये आग लागलेली आहे। पाटील इस्टेट या ठिकाणी ही जी काही झोपडपट्टी आहे, खूप दाटीवाटीची अशी ही वस्ती आहे, एकावर एक असलेल्या झोपड्या या ठिकाणी आहेत आणि त्याचबरोबर चिंचोळे रस्ते, आणि त्यामुळे देखील आग लागल्यानंतर लगेचच अग्निशमन दलाला तिथे पोहोचणं खूप कठीण गेलेलं आहे। खूपशा गाड्या तिथपर्यंत पोहोचल्या, मात्र आजपर्यंत ज्या ठिकाणी आग लागलेली आहे तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हत्या आणि त्यामुळे देखील आग मोठ्या प्रमाणामध्ये भडकलेली आहे। आग लागल्याचं कळल्यानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या गाड्या त्या ठिकाणी पोहोचल्या होत्या, मात्र सिलेंडरचे मोठ्या प्रमाणामध्ये स्फोट झालेले आहेत, त्यामुळे आग मोठ्या प्रमाणामध्ये पसरली। आता सध्या कूलिंग ऑपरेशन त्या ठिकाणी सुरू आहे। आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलेलं आहे, मात्र अजूनही 2 तास लागतील संपूर्णतः ही आग विझवण्यास, असं महापौरांनी आपल्याला इथे सांगितलेलं आहे। या आगीमुळे पाटील इस्टेट परिसरामध्ये संपूर्णतः लोकांमध्ये देखील भीतीचं वातावरण होतं। लोक सैरावैरा या ठिकाणी पळत होते, आपला जीव वाचवण्यासाठी पळत होते, त्याचबरोबर आपला संसार कुठेतरी जळून खाक होतोय हे पाहताना सुद्धा या सगळ्याच नागरिकांना अश्रू अनावर होत होते। मात्र सध्या एकच प्रायोरिटी इथल्या अधिकाऱ्यांसमोर होती आणि प्रशासनासमोर होती, आणि ती म्हणजे ही आग विझवणं आणि कोणतीही जीवितहानी यामध्ये होऊ नये याची काळजी घेणं। आणि त्यामुळे ही जी काही दृश्य आपण पाहतोय त्या दृश्यांमधून आपल्याला कळतं की आग किती मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेली होती।